नमस्कार. सुंदर कथांच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा सापळा द सायबर क्राईम. लेखिका सविता किरनाळे. संचित राठी 32 वर्षाचा प्रतिभावान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा तरुण फेसबुक लाईव्हवर अभियांत्रिकीच्या मुलांची शिकवणी घेत होता. हजारो लाखोच्या संख्येने मुलं मुली त्याचा क्लास यूट्यूब व्हिडिओ पाहत असत. कारण एकच, संचितची शिकवण्याची पद्धत. एखादा अवघड टॉपिक सोपा करून सांगण्याची हातोटी. यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून पैसे कमविण्याची इच्छा असणारे कित्येक लोक आजूबाजूला असताना संचित हे काम विनाशुल्क करत असतो. तसे पाहायला गेले तर तोही हजारो रुपयांची फी आकारू शकतो या ट्युटोरियलसाठी, किंवा आपल्या इतर मित्रांसारखे दरवर्षी करोडो रुपयांचे पॅकेज देणारी नोकरी स्वीकारून परदेशी जाऊ शकतो. पण त्याने असे केले नाही, कारण त्याचे ध्येय. IIT पवईमध्ये शिकताना आपल्या मित्रांच्या अभ्यासातील शंका दूर करताना संचितला लक्षात आले की आपल्याकडे शिकवण्याची कला आहे. आपण ज्या पद्धतीने एखादा विषय समजावतो त्याने लोकांच्या ते दीर्घकाळ स्मरणात राहते. मग आपण हेच काम का करू नये असा तो विचार करू लागला, जेणेकरून कित्येक विद्यार्थ्यांचे कल्याण होईल. अशा रीतीने संचितला आपले भविष्याचे उद्दिष्ट समजले. म्हणून शिक्षण संपताच त्याने चांगल्या नोकऱ्या नाकारून एका बड्या कॉलेजमध्ये प्रोफेसर बनून ज्ञानदानाचे काम सुरू केले. ते चालू असतानाच त्याचे ऑनलाईन क्लासेस घेणेही सुरू होते. आजचा क्लास संपवून तो कमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करत होता. अचानक त्याच्या मेसेंजरवर एक मेसेज येऊन टपकला. हॅलो सर, मी नेहा शर्मा. मी एक अभियांत्रिकीची विद्यार्थी असून तुमचा प्रत्येक क्लास अटेंड करते. इव्हन मी तुमचे सगळे यूट्यूब व्हिडिओज पण पाहिले आहेत. मला काही अभ्यासातील शंका विचारायच्या आहेत. तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर मला देऊ शकता का? एका विद्यार्थिनीला काही शंका आहेत म्हटल्यावर संचितने तिला आपला नंबर दिला. याआधीही काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सॲपवर त्याच्याशी संपर्क साधून काही कॉन्सेप्ट समजावून घेतले होते. बरे, हे सर्व संभाषण शुद्ध इंग्लिशमध्ये होत होते. प्रोफाईल फोटोही एका मुलीचा होता, म्हणून त्याला नंबर देण्यात काही वावगे वाटले नाही. त्याने नंबर देताच लगेच एका नंबरवरून आभारी आहेचा मेसेज आला. बाकी कामाच्या गडबडीत संचित ही गोष्ट विसरून गेला. त्याला रोज एखादा सुप्रभातचा मेसेज किंवा एखाद्या कॉन्सेप्टबद्दल प्रश्न विचारला जाईल. एका रात्री अचानक त्याला समोरून मागणी आली, तुम्ही बाथरूममध्ये जा. या मागणीने संचित गोंधळला. हे अचानक असे काय सांगितले? त्याने उत्तर पाठवले, मी का बाथरूममध्ये जाऊ? मी इथे ठीक आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ कॉल करणार आहे. तो तुम्ही बाथरूममध्ये जाऊन रिसीव करावा अशी माझी इच्छा आहे. मी कुठेही जाणार नाही. तुला कॉल करायचा आहे तर कर. संचितला थोडा संशय येऊ लागला. काही सेकंदात व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल आला आणि त्याने तो रिसीव करताच दिसले की समोर एक नग्न मुलगी स्वतःच्या शरीरासोबत अश्लील चाळे करत आहे. ते पाहून संचित जागचा उडालाच. पण त्याने चेहऱ्यावरील भाव न बदलता व्हिडिओचे निरीक्षण केले. क्षणात त्याच्या लक्षात आले की हे लाईव्ह नसून कुठला तरी प्री रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. इतक्यात समोरून हुकूम सुटला, अनड्रेस युअरसेल्फ, रिमूव्ह युअर पॅन्ट्स. एका शब्दानेही उत्तर न देता किंवा काहीच न करता संचित ढिम्म बसून राहिला. 2-3 मिनिटाची ती क्लिप संपली, किंवा कॉल संपला म्हणू हवं तर. बरोबर 5 मिनिटांनी एक व्हिडिओ त्या मुलीकडून आला. संचितने ते उघडताच त्याला दिसले की तो आताच्या कॉलवर त्या मुलीचे अश्लील चाळे पाहतोय असा तो व्हिडिओ होता. वर कोपऱ्यात त्याचा चेहराही दिसत होता. स्वतः इंजिनियर आणि यूट्यूबर असल्याने संचितला पक्क माहीत होतं की असे व्हिडिओ मिक्सिंग करता येऊ शकतं.
तरीही समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेण्यासाठी त्याने विचारले, तुला काय हवं आहे आणि तू हा व्हिडिओ का बनवलास? लगेच उत्तर आले, मला 3000 रुपये दे, नाहीतर मी हा व्हिडिओ यूट्यूबवर प्रकाशित करेन. सगळ्यांना कळेल द ग्रेट संचित राठी कसा आहे. मग तुझी बदनामी होईल. जर हे टाळायचे असेल तर मला पैसे दे. 3000 रुपये. संचित मनात हसला. आता त्याने समोरच्या व्यक्तीचे पाणी बरोबर जोखले होते. त्याने मेसेज केला, मी पैसे देणार नाही, काय करायचे ते कर. जा कर कुठे अपलोड करायचे तिथे. बघ हां, एकदा अपलोड झाला की तू काहीही करू शकत नाही. मी तुझ्या विवाहित बहिणीलाही मेसेज पाठवला आहे. असे म्हणून समोरच्या व्यक्तीने एक स्क्रीनशॉट पाठवला ज्यात त्याने संचितच्या बहिणीला हाय केले होते. अरे ठीक आहे, कर अपलोड, मलाही पाहायचे आहे काय होते ते, संचित बेधडक बोलला. आता त्याच्या मोबाईलवर दर एका मिनिटांनी 10% अपलोडेड, 20% अपलोडेड, 40% अपलोडेड असे स्क्रीनशॉट येऊ लागले. बघ, अजूनही तू हे थांबवू शकतोस. मला गुपचूप पैसे दे, मग मी हा व्हिडिओ कायमचा डिलीट करेन, असा मेसेज आला. नाही देणार मी पैसे. तू आता ते अपलोडिंगचे काम पूर्ण करच, मग बघ तुझे काय होते ते, कारण तुझे सगळे चॅट माझ्याकडे आहेत. आता संचितने धमकी दिली. खरं तर मनाच्या एका कोपऱ्यात तो थोडासा घाबरला होता, पण आपण काही चुकीचे केले नाही हे माहीत असल्याने त्याने भीतीची भावना मनातून काढून टाकली. 60% अपलोडेड, 75% अपलोडेड, 90% अपलोडेड, 95% अपलोडेड फोटोज येतच होते. आता अस्वस्थ होण्याची पाळी समोरच्या व्यक्तीची होती, कारण संचित हार मानत नव्हता आणि खरंच हे सर्व चॅट जर संचितने पोलिसांकडे दिले तर तो अडकू शकत होता. जेव्हा ते अपलोडिंग 99% पोहोचले तेव्हा त्याने अपलोडिंग थांबवले आणि संचितला मेसेज केला, भाई मी अपलोडिंग थांबवले असून तो व्हिडिओ कायमचा डिलीट केला आहे. खात्री पटवण्यासाठी त्याने तसा स्क्रीनशॉटही पाठवला. यावर संचितने काही उत्तर दिले नाही. बराच वेळ समोरून प्लीज रिप्लायचे मेसेजेस येत होते, पण त्याने एकाचेही उत्तर दिले नाही. दुसऱ्या दिवशी संचितने तो नंबर पूर्ण संभाषणाचे फोटो काढून सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये असलेल्या आपल्या मित्राला दिले. लक्षात घ्या, या सर्व प्रकारात एकही शिवी किंवा चुकीचा वाईट शब्द उच्चारला गेला नाही. संपूर्ण संभाषण इंग्लिशमध्ये सभ्य शब्दात केले गेले. ही माझ्या एका मित्रासोबत गेल्या आठवड्यात घडलेली 100% सत्य घटना आहे. सायबर पोलिसांच्या तपासात असे लक्षात आले की तो नंबर परराज्यात नोंदणीकृत आहे. ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कुणाची फसवणूक होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही आमिषाला किंवा धमकीला बळी पडू नका. जर असे काही घडले तर अजिबात घाबरून न जाता सायबर क्राईम डिपार्टमेंटशी संपर्क साधावा. चुका होतात आणि त्यातूनच माणूस शहाणा होत असतो. सो स्टे अलर्ट, स्टे सेफ. धन्यवाद. तुम्हाला कथा आवडली तर आपले हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.